नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आज वसई तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। संसदेवर झालेल्या घुसखोरीबद्दल प्रश्न विचारले असता सुप्रिया सुळेंसह 141 खासदारांचं निलंबन केल्यानं सरकारची भूमिका ही लोकशाहीची गळचेपी करणारी आहे असा आरोप करत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। एकाच वेळेला एवढ्या लोकांना निलंबित करण्याचं धाडस कुणीही केलेलं नाही, परंतु या मोदी सरकारने असा काही निर्णय घेतला आणि जो निर्णय या देशाला कालिमा फासणारासारखा आहे आणि त्यांच्या विरोधात आजच नाही तर त्याने जर निलंबन मागे घेतलं नाही तर भविष्यात आम्ही अशीच आंदोलनं करत राहू। मी या तानाशाहीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत आहोत। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। काय म्हणाल, तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही निवेदन देणार आहात, काय निवेदन आहे तुमचं? आमचं निवेदन जे ज्यांना निलंबित केलेलं आहे त्यांना पुन्हा त्या पदावर घ्यावं यासाठी आम्ही त्यांना निवेदन देत आहोत आणि अशी हुकुमशाही या देशातली पूर्णतः बंद व्हायला हवी यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहोत। जर सकारात्मक तुमच्या म्हणण्यानुसार तर काय तुमचं पाऊल राहील याच्या पुढे? ह्याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि नुसतं आमच्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये असेच आंदोलन करत राहू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो।